रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामधल्या 44व्या श्लोकापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. 44व्या श्लोकामध्ये कालिदास सांगतायत की रघुने इंद्राला प्रश्न विचारलाय की यज्ञामधला हवीरभाग घेण्याचा पहिला मान हा तुझा आहे असं आम्हाला ऋषीमुनी सांगतात. आणि मग असं असताना सुद्धा हे इंद्रा, ज्यांनी दीर्घकाळ यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे असे माझे वडील राजा दिलीप यांच्या या यज्ञीय कार्यामध्ये तू स्वतःच का बरं विघ्न उत्पन्न करतोयस? असा हा 44वा श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघत होतो मखांश भाजा असं जे म्हटलेलं आहे. मख म्हणजेच काहीतरी सॅक्रिफिशियल ऍक्ट किंवा सॅक्रिफिशियल राईट, म्हणजे ज्याला आपण संस्कार म्हणून एक प्रकारचा, तो जिथं घडतोय तो हा यज्ञ. मग त्या यज्ञामध्ये मला काहीतरी गोष्ट सोडायला शिकायची, त्याच्यावरती मला तुळशीपत्र ठेवता आलं पाहिजे, त्याच्यावरती मला पाणी सोडता आलं पाहिजे. हा त्यागाचा संस्कार आहे, हा त्यागाचा एक विधी आहे. तो त्याग या यज्ञातून झाला पाहिजे. पण मग आता यज्ञातून त्याग घडला पाहिजे, पण हा कशाचा त्याग? त्याग ही संकल्पना खूप मोठी आहे. आणि मग त्याग म्हणजे नेमकं काय? कशाचा त्याग करायला पाहिजे? तर ते फक्त आणि फक्त या हवीर द्रव्यांचा त्याग. आता हवीर द्रव्य आपण जर म्हटली तर मग मध, फळ, तूप नाही का, इतर या काही ज्या गोष्टी असतील, लाया असतील, तांदूळ असतील, धान्य असतील इतर, मग हीच का फक्त हवीर द्रव्य? आणि यज्ञामध्ये फक्त यांचाच त्याग करायचा आहे का? यज्ञ ही संकल्पना जितकी मोठी आहे त्या मोठ्या संकल्पनेला फक्त या भौतिक गोष्टींचा त्याग अपेक्षित आहे का? की त्याहूनही काही मोठा वेगळा त्याग त्यांना अपेक्षित आहे? आपल्या वैदिकांना, आपल्या ऋषीमुनींना, आर्यांना या त्यागातून नेमकं काय सांगायचं होतं याच्यावरती आपण विचार करत होतो. हवीर द्रव्यांचा त्याग, त्यांचं हवन, त्यांची आहुती, ती आहुती या अग्नीमध्ये गेली पाहिजे. आता मला या अग्नीमध्ये हा त्याग जर करायचा असेल तर नेमका तो त्याग कसा झाला पाहिजे? ते हवन कसं झालं पाहिजे? कशाचं हवन झालं पाहिजे? हवनासाठी कोणती द्रव्य पाहिजे? हाच प्रश्न अर्जुनाने आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात भगवंताला विचारलेला आहे. हे आपण बघत होतो काल. अर्जुन म्हणतोय की अरे भगवंता, मला या दोन्ही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगंच शंससी यच्छ्रेयेतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. आता ही गोष्ट सांगत असताना त्याने दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या सांगायला लावलेल्या आहेत. संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय? आणि तिथं भगवंत त्याला सांगतात की काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागं राहुस्त्यागं विचक्षणाः. ती काम्य कर्मांचा त्याग हा म्हणजे संन्यास. आता त्याच्यामध्ये आपण बघत होतो की कर्माचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, उपासना, निषिद्ध, हे सगळे जसे प्रकार आहेत तसेच नित्य, नैमित्तिक आणि काम्य. काम्य हा एक प्रकार येतो त्यामध्ये. नित्य कर्म कशाला म्हणतात? की जे आपण केलं तर त्याचं पुण्य आपल्याला नाहीये. नित्य कर्माचं कोणतंही पुण्य मिळत नाही, पण नित्य कर्म जर केलं नाही तर मात्र पाप लागतं. जसं की संध्या,
आता संध्या करणं नाही का, आपल्या इथं सांगितलेलं आहे संध्या. संध्या म्हणजे ज्या ज्या वेळेस काळ जोडला जातो एकमेकांना त्या त्या वेळेस करावयाचा विधी, त्याला संध्या म्हटलेलं आहे. मग दिवसभरात आपण पाहिलं तर 3 काळ एकमेकांना जोडले जाते. सगळ्यात आधी रात्र ही सकाळीला जोडते, तिने पहाट, त्यामुळे ती एक संध्या झाली. मग नंतर सकाळ ही दुपारला जोडते, तिथे एक संध्या झाली. किंवा सकाळ ही दुपारला जोडते, ही एक दुसरी संध्या. आणि शेवटी दिवस हा पुन्हा रात्रीला जोडला जातोय, ही तिसरी संध्या. म्हणून आपल्या इथं ऋषी मुनींनी आपल्याला त्रिकाल संध्या दिली. त्रिकाल संध्या का बरं आहे? 3 वेळेस करावयाची संध्या. मग आता ही 3 वेळेस करावयाची संध्या म्हणजे काय आहे? तर या 3ही वेळेस मला भगवंताला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करता आला पाहिजे की देवा, तुझ्यामुळे हे सगळं शरीर चाललेलं आहे, तुझ्यामुळे हे सगळं जग चाललेलं आहे, तू मला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याकरिता तुला धन्यवाद. म्हणून ही त्रिकाल संध्या 3 वेळेस करायची संध्या. बऱ्याच जणांना वाटतं नाही संध्या ही फक्त 2दाच, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. जिथं जिथं जोडलं जात आहे तिथं तो विधी येतोय. आणि ही गोष्ट फक्त आपल्यातच असं नाहीये, मुसलमानांमध्ये जरी आपण पाहिलं तरी 5 वेळा ते नमाज पडतायत. आपल्या इथं पण संध्या वंदन आहे आणि संध्या वंदनाशिवाय प्रार्थना सकाळची आणि संध्याकाळची किंवा रात्रीची आपण त्याला म्हणू. ह्या 2 वेळेसच्या प्रार्थना आणि ही 3 वेळेसची संध्या, असं आपण सुद्धा 5 वेळेस भगवंताला स्मरण केलं पाहिजे. म्हणून त्रिकाल संध्या. आता ही जी संध्या आहे, हे संध्या वंदन हे काय आहे? हे नित्यकर्म आहे, ते नियमित झालं पाहिजे. नित्यकर्म, नित्यकर्म म्हणजे कशाला म्हणतात? जे आपण नियमित करतो, खाडा करत नाही, त्याला नित्यकर्म म्हणतात. रोज उठल्यावरती मी दात घासतोय, रोज उठल्यावरती मी आंघोळ करतोय, रोज उठल्यावरती मी इतर जे काही गोष्टी करत असेल, तुळशीला पाणी घालतोय. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी नित्यकर्मामध्ये येतात. मग हे नित्यकर्म जे आहे ते नित्यकर्म केल्यानंतर पुण्य मिळत नाहीये. उद्या एखादा म्हणेल, अरे वा, हा किती धार्मिक आहे, ह्याला तर किती पुण्य मिळत असेल, हा रोज 3 वेळेस संध्या करतोय, हा रोज प्रार्थना करतोय, नाही का, स्नानान्निक स्नान संध्या असं म्हणून म्हटलेलं आपल्या इथं. स्नानादी कर्म, संध्यादी कर्म, संध्या वंदनादी कर्म. आता ही सगळी कर्म केल्यानंतर पुण्य मिळत नाही, पण ही कर्म नाही केली तर पाप मात्र नक्की आहे. म्हणजे साधं थोडक्यात आपण उदाहरण घेतलं ना, की आज समजा मी दात घासले, उद्या मी दात घासले, परवा दात घासले, रोज जर मी दात घासले तर कोणी माझी स्तुती करणार आहे का? कोणी मला स्टेजवर बोलवून अवॉर्ड देणार आहे का? की चला बाबा एकदम आता आपल्याला हा जागतिक लेवलचा पुरस्कार द्यायचा आहे, कशासाठी? हा रोज दात घासतोय म्हणून. असं आहे का कुठं? नाही. म्हणजे मी जर रोज ते काम केलं, नित्यकर्म आहे जे रोज मी केलं, तर रोज मी करतोय म्हणून त्याचं मला काहीही फळ मिळत नाहीये, त्याच्याने माझा स्वागत सत्कार होत नाहीये, त्याच्याने मला पुण्य मिळत नाहीये किंवा काहीच नाही. पण हेच जर एखाद्या दिवशी मी दात नाही घासले आणि दात न घासता
सभेमध्ये मी जाऊन बसलो, लोकांमध्ये मी गेलो, तर काय होईल? त्यावेळेस मात्र सगळे लोक माझी छी थू करतील, मला त्यांच्यापासून लांब ठेवतील. आता ही छीथू करणं म्हणजेच जणू काही पाप आहे, ते पाप पदरात पडलेलं आहे. हे एक उदाहरण समजण्यासाठी सांगतो. मग तसंच आहे, हे संध्यावंदन असेल, प्रार्थना असतील, इतरही काही अन्निकांची कामं असतील सगळी आपली, तर ही सगळी कामं जी नित्यकर्मामध्ये येत आहेत, ती कामं केल्याने आपल्याला पुण्य मिळत नाहीये, पण न केल्याने मात्र पाप नक्की लागतंय. त्याला नित्यकर्म म्हणतात. मग हे ज्याप्रमाणे नित्यकर्म आहे, त्याचप्रमाणे दुसरं कर्म कोणतं आहे? नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म जे काहीतरी एखाद्या निमित्ताने केलं जातं, नाही का? आपण घरातली साफसफाई असते की नाही, चला दिवाळी आली आहे म्हणून साफसफाई, दसरा आलाय म्हणून साफसफाई, गुढीपाडवा आलाय म्हणून साफसफाई, स्वच्छता जे काय असेल ते, हे नैमित्तिक कर्म आहे. काहीतरी निमित्ताने केलेलं कर्म. आता हे निमित्ताने केलेलं कर्म जर आपण ते कर्म केलं, ते निमित्त साधून, तर त्याचं पुण्य मिळणार आहे. पण ते कर्म नाही केलं तर त्याचं पापही लागणार आहे. दोन्ही गोष्टी आहेत, तिथं पुण्य पण मिळतंय आणि पापही मिळू शकते. दोन्हींपैकी काहीतरी एक मिळणारच आहे, हे निश्चित आहे. नित्यकर्मामध्ये फक्त आणि फक्त पाप मिळू शकतं, पुण्य मिळत नाही. पाप हे मिळू शकतं. नैमित्तिक कर्मामध्ये पापही मिळू शकतं, पुण्यही मिळू शकतं. ते कर्त्यावरती अवलंबून आहे. त्याने जर ते नैमित्तिक कर्म केलं तर पुण्य मिळणार आहे, आणि ते नैमित्तिक कर्म नाही केलं तर पाप मात्र नक्की लागणार. जसं आता पितृपंधरवडा होता की नाही आपला, चालू आहे. आता या पितृपंधरवड्यामध्ये किंवा ज्याला आपण श्राद्धाचे दिवस म्हणतोय, पितरांचे दिवस म्हणतोय. आता हे पितर किंवा श्राद्ध हे काय आहे? हे नैमित्तिक कर्म आहे. श्राद्धाच्या वेळेस मी घरामध्ये माझ्या वाडवडिलांची पूजा करून, त्यांची आठवण काढून, त्यांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य देतो, त्यांचं पूजन करतो, त्यांच्या विचारांवरती चालण्याचा संकल्प घेतो. त्यांनी जो वारसा माझ्यापर्यंत पोहोचवला आहे, तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याचा हा संकल्प असतो. आता तो वारसा म्हणजे कोणता? बंगला, गाडी, प्रॉपर्टी हा नाही. तर त्यांनी माझं जीवन हे उन्नत बनावं याच्यासाठी जे संस्कार रूपी वारसा मला दिलाय, तो वारसा पुढे घेऊन जाणं. मग आता हे सगळं जे कर्म आहे, हे कर्म आपण या पितृपंधरवड्यामध्ये करतोय. आणि एकदा आत्ता केलं की आपण नंतर परत कधी करतोय? डायरेक्ट पुढच्या वर्षी. त्याच्यामध्ये परत आपण कधीच पितरांना हे नैवेद्य करून देत नाहीये. हे झालं नैमित्तिक कर्म. असे कोणते आता इतरही उदाहरण आपण घेऊ शकतो. मग आता हे जर नैमित्तिक कर्म आहे, तर हे नैमित्तिक कर्म जो करेल त्याला पुण्य मिळणार आहे. ज्याने ज्याने श्राद्ध घातलेली आहेत त्याला पुण्य मिळणार आहे. पण ज्याने श्राद्ध घातलं नाही, ज्याने पितृपक्ष हा समजला नाही आणि न समजल्यामुळे त्याने तो कृतीतही आणला नाही, त्याला मात्र त्याचं पाप नक्की लागणार आहे. म्हणून याला नैमित्तिक कर्म म्हणतात. नैमित्तिक कर्मामध्ये पाप पण लागू शकतं आणि पुण्य सुद्धा मिळू शकतं. केलं तर पुण्य, नाही केलं तर पाप. हे नैमित्तिक कर्म झालं. आणि तिसरं जे कर्म येतं, ते तिसरं कर्म म्हणजेच काम्य कर्म. काम्य कर्म त्याला म्हणतात की जे केल्यानंतर आपल्याला पुण्यही मिळत नाहीये आणि जे नाही केलं
म्हणून आपल्याला पापही लागत नाही. म्हणजे आपण पुण्याचाही नाही आणि पापाचाही नाही, दोघांपैकी कशाचाच भागीदार काम्य कर्माने होत नाही. काम्य कर्म म्हणजे एखाद्या कामनेच्या पोटी केलं जाणारं कर्म. आपल्या इथं आता सगळ्या समाजामध्ये हे असतंय की नाही, मुलगा होत नाहीये, मग मुलगा होत नाहीये म्हणून काहीतरी तीर्थयात्रेला जातात, काहीतरी देवीला जातात, देवाला जातात, कुठंतरी काहीतरी कर्म करतात मुलगा होत नाहीये म्हणून. मग काय ते 16 सोमवारांचं व्रत, अजून काहीतरी. कशासाठी? नाही, देवा मला असा नवरा पाहिजे म्हणून मी व्रत घेतलेलं. नाही, काहीतरी त्याच्या मागे कामना असते, इच्छा असते, आणि त्या इच्छेने किंवा कामनेने जे कर्म केलं जातंय त्याला काम्य कर्म म्हणतात. काहीतरी कामना मनाशी ठेवून. आता हे जे कर्म आहे काम्य कर्म, या काम्य कर्मामध्ये कायम माणसाला कोणती तरी गोष्ट मिळवण्याची अपेक्षा असते. एकतर ती मिळेपर्यंत तो काम करत राहतो, किंवा ती गोष्ट मिळत नाहीये म्हणून तो ते काम सोडून देतो. दोनपैकी एकच काहीतरी होतं तिथं. काम ते जे काम आहे ते काम तो कुठपर्यंत करतो, जोपर्यंत त्याला ते प्राप्तव्य किंवा ते गंतव्य जे काय असेल ते मिळत नाहीये, प्राप्त होत नाहीये, तिथपर्यंत तो पोहोचत नाहीये, तोपर्यंत तो कर्म करत राहतो. किंवा खूप दिवस कर्म केल्यानंतर निराशा येते की अजूनही ते मला मिळत नाहीये, आणि म्हणून ती गोष्ट प्राप्त होत नाहीये म्हणून ते कामच तो सोडून देतो. हे झालं काम्य कर्म. आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी असतात की आजकाल आपले विवाहामधले जे विधी आलेले आहेत ना, बरेचसे विधी, हे विवाहामधले बरेचसे विधी हे या काम्य कर्मांतून उत्पन्न झालेले आहेत. फक्त आणि फक्त इच्छा, कामना, वासना, अपेक्षा ह्यांच्यातून हे बरेचसे विधी तयार झालेले आहेत. पूर्वीच्या काळात लग्नामध्ये लाजा होम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीनच मुख्य ज्याला आपण म्हणूया विधी होते. लाजा होम, कन्यादान आणि सप्तपदी. त्याच्या पलीकडे चौथा विधीच नव्हता. जर आपण विवाहाचा इतिहास वाचत आलो तर आपल्याला ही गोष्ट थोडीशी लक्षात येईल तिथं. मग नंतर एक एक विधी आपण त्याच्यात वाढवत गेलो. आता लग्न झाल्यानंतर रिसेप्शन करणं न करणं हे काय वेदांनी सांगितलंय का तुला? वेद आले का घरी सांगायला? नाही, लग्न झालेलं आहे आणि लग्नाचाच एक विधी आहे तो म्हणजे रिसेप्शन. लग्नाचाच एक विधी म्हणजे सत्यनारायण. लग्नाचाच एक विधी म्हणजे नंतर नवरा बायकोने पाया पडायला जाणं वेगवेगळ्या देवतांना, हळद फेडणं, हळद लावणं, साखरपुडा करणं, टिळा समारंभ करणं, हे जे सगळे जे विधी आलेले आहेत लग्नामध्ये, विवाहामध्ये जे हे सगळे वेगवेगळे विधी शिरलेले आहेत, आतमध्ये शिरलेले आहेत असं आपण म्हणूया, किंवा ज्यांनी शिरवलेले आहेत हे कशातून आलेले आहेत? हे फक्त आणि फक्त या काम्य कर्मांमधून आलेले. कामनेतून, वासनेतून, इच्छेमधून. नाही का, हल्ली लग्न म्हटलं की लग्नामध्ये मग डान्स पाहिजे, वरवधूचं नृत्य, मग त्याच्या भावंडांचं, बहिणींचं नृत्य. नाही, मग तुमच्या इथं हा झाला नाही कार्यक्रम, अरे मग काय त्याला लग्न म्हणायचं का? नाही, मग तो विवाह झालाच नाही. विवाह ही संकल्पना ज्याला समजत नाहीये तो त्या विवाहावरती टिप्पणी ज्यावेळेस करतो
त्यावेळेस ऋषीमुनी वरतून जिथं पण असतील, वरती असतील, त्याच्या हृदयात असतील, जिथं असतील तिथून ते बघत असतील त्याच्याकडे आणि एकदम असं मिश्किलपणे हसत असतील, अरे आम्ही काय सांगितलं होतं आणि तू काय बोलतोयस आता. हे सगळे काम्य कर्मांचे परिणाम आहेत. हळद लावा, हळद नका लावू. हळद लावली काय आणि नाही लावली काय, त्याच्याने विवाह संस्कारावरती काय परिणाम होणार आहे. आपल्या इकडं वाग्दान नावाचा विधी होता विवाहाच्या आधी. वाग्दान, तो वाग्दान नावाचा विधी निघून गेला आणि त्याला स्वरूप दिलं आपण साखरपुडा, एंगेजमेंट. मग त्या एंगेजमेंट मध्ये वाग्दान होतच नाही, पण बाकी सगळ्या गोष्टी होतात. मग तिथं पंक्तीच्या पंक्ती पडतात, मोठमोठे खर्च केले जातात, नाही बाकी सगळ्या गोष्टी होतात तिथं, पण वाग्दान होतच नाही. आता वाग्दान हे तसं पाहिलं आपण ते नैमित्तिक कर्म आहे, पण ते न होता त्याच्या जागी काम्य कर्म उभं राहिलं आणि मग वरात आली, घोडा आला, इतर सगळ्या गोष्टी आल्या. हल्ली तर आपल्या इथं ते साखरपुड्याला एकमेकांना हार घालण्याची पद्धत काही सुरू झाली. आता साखरपुड्यामध्ये जर तुम्ही हार घातले एकमेकांना तर विवाहात काय करणार मग, नाही का. साखरपुड्याचाच हार घालून रिकामी. आता असो, आपण काही इथं ते विवाह पद्धत सांगायला बसलेलं नाहीये. विवाह खूप सुंदर संस्कार आहे, पण तो संस्कार खूप मोठा आहे. त्याच्यावरती बोलायला लागलो आपण तर ते परत दिवस जातील आणि सध्या काही ते बोलण्याचं इथं काही प्रयोजनही नाहीये. पण ह्या काम्य कर्मांतून अशा गोष्टी उत्पन्न होत आहेत आणि या गोष्टी उत्पन्न झाल्या की समजा मी माझ्या इथं लग्नामध्ये हळद लावली तर मला काही पुण्य मिळणार आहे का, नाही मिळत. आणि माझ्या लग्नात मी हळद नाही लावली तर मला पापही लागत नाहीये, कारण काम्य कर्म असे असतात की त्या काम्य कर्मांचं काहीतरी फळ तुम्हाला मिळतं, ते पाप पुण्यामध्ये नाही जात. काम्य कर्मांची काहीतरी सिद्धी किंवा काहीतरी फळ हे प्राप्त होत असतं आपल्याला. समजा हळद लावली मी तर काय होणार आहे त्याच्यानी, मी गोरा दिसणार आहे. तो गोरा नाही तो पिवळा दिसतो, जे काय असेल ते, पण ती गोष्ट होणार आहे. आणि नाही लावली तर काळा आहेत, मग तो तसाच दिसणार आहे. मग आता हा जो प्रश्न आहे तो पुण्य आणि पापाशी जोडलेला नाहीच आहे. याला काम्य कर्म म्हणतात, कामनेतून उत्पन्न झालेली कर्म. आज आम्हाला वाटतं की हो चला एखाद्या ठिकाणी काहीतरी गोष्ट घडते आणि ती गोष्ट व्यवस्थित घडावी, त्याच्यासाठी मी लगेच देवासमोर प्रार्थनेला बसतो की हा देवा तो परीक्षेत पास होऊ दे बरं का. आता तो परीक्षेत पास होऊ दे ह्याच्यासाठी जर मी देवासमोर बसत असेल तर ते माझं नाही नित्यकर्मात येते, नाही नैमित्तिक मध्ये येते, नाही प्रायश्चित्त मध्ये येते, नाही निषिद्ध मध्ये येते. त्याला उपासना कर्म सुद्धा म्हणता येत नाही. मग हे जातं काम्य कर्मामध्ये. आपल्याला वाटेल कसं काय, तो तर उपासना करतोय, पण त्याची ही जी उपासना आहे ही उपासना सकाम उपासना आहे. काहीतरी पाहिजे त्याला, आणि त्याला काय पाहिजे, त्याला जी गोष्ट पाहिजे ती इह लोकामध्ये लगेच पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. नाही का, आज परीक्षेचा रिझल्ट असला ना, मी लगेच सकाळी जाता जाता मंदिरामध्ये आई मला सांगते हा आज पाया पडून जा बरं का बाळा, का नाही आज रिझल्ट लागणार आहे तुझा. आज एखादा मुलगा इंटरव्ह्यूला चालला की इंटरव्ह्यूला जाताना मग त्याची आई म्हणते हा बाळा तू देवाला पाया पडला का. काहीतरी गोष्ट ज्यावेळेस तो करायला जातोय त्यावेळेस तो देवाला पाया पडतोय, देवाला नमस्कार करतोय, देवाच्या पाया पडतोय. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट काम्य कर्मामध्ये येते.
मग आता तो त्यावेळेस देवाला पायात पडला, देवाला त्याने नमस्कार केला, म्हणजे त्याला पुण्य मिळालं का? नाही. त्याने देवाला कशासाठी नमस्कार केलाय? त्या इंटरव्ह्यू मध्ये पास होण्यासाठी. देव म्हणाल घे, हे घे, तुला करतो इंटरव्ह्यू मध्ये पास. ते त्या गोष्टीचं फळ तुझ्या पुण्य किंवा पापामध्ये मी घेणारच नाहीये. त्या पुण्याच्या खात्यामध्ये हे मांडू शकत नाहीये, कारण हे काम्य कर्म आहे. आणि काम्य कर्म करत असताना जोपर्यंत, जसं आपण मगाशी म्हटलं की जोपर्यंत ती फलप्राप्ती होत नाही, मग तोपर्यंत तो समोर बसलेलाच असतो, ते काम करतच असतो. एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे की एक पैची चूक कुठं होती, ही जोपर्यंत त्यांना सापडली नाही तोपर्यंत अख्ख्या रात्रभर त्यांनी त्या एक पैचा हिशोब लावला. आणि अगदी आता पहाट व्हायला आलेली आहे, मध्यरात्र उलटून गेलेली आहे, त्यावेळेस अचानक जोरात टाळी वाजून ते म्हणतात की सापडली, एक पैची चूक सापडली. सापडली म्हणल्यावरती तिकडून जनार्दन स्वामी आलेले आहेत, एकनाथांचे गुरु, आणि त्यांनी विचारलं काय झालं, काय सापडलं तुला? काय नाही, मला एक पैची चूक सापडली. तू एका पैच्या चुकीसाठी रात्रभर 10 पैचं तेल नसवलं. त्या वेळात लाईट नसायच्या, दिवे लावायला लागायचे, मग तो तेलाचा दिवा तू रात्रभर जाळलास. पण जोपर्यंत काम्य कर्मामध्ये फलप्राप्ती होत नाही तोपर्यंत एकतर माणूस ते कर्म करतो, किंवा त्याच्याने जर फलप्राप्ती होतच नाहीये ही गोष्ट जर लक्षात आली की नाही होणारच नाहीये, तर ते कर्म सोडून देतो. त्याने कर्म सोडलं म्हणूनही त्याला पाप लागत नाहीये, आणि त्याने ते कर्म केलं म्हणून त्याला पुण्यही मिळत नाही. आज आम्हाला वाटतं आम्ही खूप धार्मिक आहे, आम्ही खूप आध्यात्मिक आहे, अध्यात्माच्या उच्च टोकावरती पोहोचलेलो आहोत आम्ही. आम्हाला इथं समाजामध्ये लोक पण असे सापडतात की अगदी 2 मिनिटात तुला समाधी लावून देतो, येथे समाधी लावून मिळेल. अरे समाधी लावून मिळेल म्हणजे काय? समाधी ही काय दुकानात वाटण्याची गोष्ट आहे का? त्यावेळेस हे ऋषीमुनी ह्या अशा पाट्या वाचतील नाही का, हा तुम्हाला आता स्वर्गात मी पोहोचवतो, इथे बसल्या बसल्या तुम्हाला स्वर्गात पोहोचवतो, ह्या अशा ज्यावेळेस कमेंट ते लोक ऐकतील त्यावेळेस त्यांना काय वाटेल? काम्य कर्मांचा समाजात चाललेला बाजार, त्याचंच नाव कलियुग. कामनारहित, वासनारहित, इच्छारहित, अपेक्षारहित असं माझं एकतरी कर्म होतंय का? आपण म्हणू असं कसं काय? जगात तर एकही कर्म असं नाहीये, एकही संपूर्ण जगातलं एकही कर्म असं नाहीये की ज्या कर्मातून कामना उभी राहत नाही. जर कामनाच नसती, इच्छाच नसती, वासनाच नसती तर माणूस हल्लाच नसता. माणूस काय कोणताच प्राणी हा हल्लाच नसता. आणि म्हणून देवाने काय दिलं आपल्याला? इच्छाशक्ती, वासनाशक्ती, अपेक्षा, कामनाशक्ती, या सगळ्या ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या अमर्याद दिलेल्या आहेत. कितीही मोठी इच्छा मी करू शकतोय, ती इच्छा कितीही ताणू शकतो, जेवढी मला ताणायची तेवढी ताणू शकतो. मी कुटुंब प्रमुख बनेल, मी वर्ग प्रमुख बनेल, मी गावचा सरपंच बनेल, मी तालुक्याचा अधिकारी बनेल, जिल्ह्याचा अधिकारी बनेल, राज्याचा काहीतरी अधिकारी बनेल, खासदार बनेल, आमदार बनेल, मंत्री बनेल, प्रधानमंत्री बनेल, तेवढंच नाही राष्ट्रपती बनेल, तेवढंच नाही युनो मध्ये जाईल. काही केला कामना संपतच नाहीये, इच्छा संपतच नाही. जितकी ताणायची तितकी ताणू शकतो. अगदी प्रधानमंत्री बनेल, राष्ट्रपती बनेल इथपर्यंत तो इच्छा ताणतो त्याची, आणि सहज ताणू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाहीये. इच्छाच करायची आहे ना, ती इच्छा करायला पैसे थोडी लागतात. पण ती इच्छा केल्यानंतर जेव्हा त्या इच्छेच्या पूर्तीसाठी तो कर्म करायला लागतो, आणि ते कर्म करत असताना त्याच्या लक्षात येतं की
इच्छा तर मी अमर्याद केलेली, पण शक्ती माझी मर्यादित आहे. माझी तर खूप इच्छा आहे राष्ट्रपती व्हावं, प्रधानमंत्री व्हावं, पण मी साधा गल्लीचा लीडर सुद्धा होऊ शकत नाहीये, गावचा सरपंच पण होऊ शकत नाहीये, तेवढी पण माझ्यात ताकद नाहीये. म्हणून ही जी इच्छा आहे, ही इच्छा मला कुठपर्यंतही घेऊन जाऊ शकते. आणि मग या जगामध्ये एकही काम असं नाहीये की जे इच्छा वासना याच्याशिवाय होतंय. कारण काम्य कर्मांचं जे फळ मिळणार आहे ते फळ एकतर इहलोकात तरी मिळणार आहे, एकतर परलोकात तरी मिळणार आहे, किंवा थोडं इहलोकात आणि थोडं परलोकात. या करून काम्य कर्माचे 3 प्रकार पडतात. आता आपण त्याच्यात शिरूया नको, त्याच्यात जाण्याचं सध्या काही कारण नाही. पण हे काम्य कर्मांचे जे 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांनुसार मला त्या कर्माचं फळ कुठे ना कुठे मिळणार आहे, एकतर इहलोकात, एकतर परलोकात, किंवा थोडं इकडे आणि थोडं तिकडे. आता हे फळ जर मला मिळणारच आहे आणि त्याच्याशिवाय जर माझं कर्म होऊच शकत नाहीये, तर मग मी कर्म करावं का नाही, हा मोठा प्रश्न उभा राहतो. कारण आपण जर म्हटलं की नाही नाही कर्म तुम्ही केलंच पाहिजे, नाही का, गीता ही कर्मयोग्यांसाठी, कर्मयोग्यांसाठी सांगितलेली गीता जी आहे तीच गीता काय सांगते, काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः. काम्य कर्मांचा त्याग, न्यास सोडणे, त्याला संन्यास म्हटलेलं आहे. पण हे सांगत असताना तिकडे गीता काय म्हणते 6व्या अध्यायात, अनाशित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. अनाशित कर्मफलं, कर्मफळाचा आश्रय हा कधीच झाला पाहिजे नाही. ज्यावेळेस मी कर्मफळाचा आश्रित झालो त्यावेळेस त्या माझ्या कर्माला काही अर्थच उरला नाही. आणि म्हणून जर त्या कर्मफळाच्या आश्रयाने मी जीवन जगत आहे हे ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी माझ्या जीवनातली सगळी कर्म शून्य आहेत याची जाण मला होती. आज आपण प्रत्येक ठिकाणी हो, पण ते केल्यानंतर काय मिळेल, नाही का, प्रत्येक गोष्ट हे केल्यानंतर काय मिळेल, रघुवंश वाचल्यानंतर काय मिळेल, हा सरळ प्रश्न आहे. रघुवंश कशासाठी वाचावं, गीता कशासाठी वाचायची, काय मिळेल, वेद कशासाठी वाचायचे, काय मिळेल, काय मिळेल ह्या भावनेतूनच आज मी प्रत्येक कर्म करतोय. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे, कशासाठी घे, काय मिळेल, नाही मग कॉमर्सला घे, नाही मग काय मिळेल, काही नाही तर मग आर्ट्सला घे, काय मिळेल, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. कोणत्याही क्षेत्रात जा, कोणत्याही क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी ते केल्यानंतर मला काय मिळेल, कोणत्या गोष्टीची प्राप्ती होईल, हाच विचार या समाजामध्ये भरलेला आहे. आणि म्हणून काम्य कर्मांच्या आधारावर जगणारा हा समाज गीतेने सांगितलेल्या अनाशित कर्मफलं कार्यं कर्म करोति स संन्यासी च योगी च, त्याला योगी म्हटलेलं आहे, त्याला संन्यासी म्हटलेलं आहे. असा संन्यासी कधी होणार, असा योगी कधी होणार, तो योगी होण्यासाठी, तो संन्यासी होण्यासाठी हा त्याग आवश्यक आहे. आणि म्हणून यज्ञ आवश्यक आहे. देवपूजा, संगतीकरणं, मैत्रीकरणं, दानम, आणि त्याच्या वेळेस देवतोद्देशे, नाही का, देवतांच्या उद्देशाने मंत्रोच्चारण पूर्वक अग्नौ
हविर्निक्षेप, अग्नौ हविर्निक्षेप, हवीचा निक्षेप करणं अग्नीमध्ये, हा त्याग. मग आता हा त्याग आवश्यक आहे, याच्यासाठी आवश्यक. मग आता हा त्याग माझ्या जीवनात यावा, मग तो कसा असला पाहिजे, म्हणून अर्जुनाने विचारले त्यागश्च ऋषिकेश पृथक्केश निषूदन. काम्य कर्मांचा त्याग करणं हे भगवंतांनी एका वाक्यात सांगितलं, त्याला संन्यास म्हणतात. पण ही इतकी सोपी गोष्ट वाटते का? तो ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस लक्षात येईल की काम्य कर्मांचा त्याग माझ्या जीवनामध्ये होणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती ज्यांना जमली ना ते ऋषी झालेले. पण आता एका प्रकारे जर पाहिलं आपण तर ऋषींनी काही कामना केलेली नाहीये का? त्यांचे कर्म ही काम्य कर्म झालेले नाहीयेत का? बऱ्याच ठिकाणी झालेली आहेत. सर्वे इतर सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, हे काय? ही कामनाच एक प्रकारची. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै, ही काय? ही सगळी कामना आहे. प्रत्येक कोणत्याही आचार्यांचे स्तोत्र उचला, जननी जननई यातु मम वै, नाही का? कोणताही घ्या तुम्ही, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधम वेतमभीतं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे शंभो, हे शंकरा, हे महादेवा, तू या सगळ्या गोष्टींना क्षमा कर, हे सगळे अपराध पोटात घाल. ह्याच्यासाठी तो रोज संध्याकाळी जर प्रार्थना करतोय तर हे सुद्धा एक प्रकारचं काम्य कर्म झालं. आता मग जगात एकही कर्म असं उरतच नाहीये की जे काम्य कर्म नाहीये. पण त्याला ऋषी सांगतायत, त्याला गीताकार सांगतायत की ती कामना, ही कामना कशी असली पाहिजे? व्यापक असली पाहिजे, व्यापक झाली पाहिजे कामना. कामना ही सूक्ष्म नको किंवा क्षुद्र कामना नको, छोट्या गोष्टींची कामना नको. ती कामना करायची आहे ना, मोठ्या गोष्टींची कामना कर, कारण कामनेशिवाय तर कर्म होणारच नाहीये. अख्खी गीता पण भगवंतांनी सांगितली, ती गीता ज्याने सांगितलेलं आहे की काम्य कर्मांचा त्याग करा, त्याच्या मागे पण काहीतरी कामना होती ना, की हा अर्जुनाने उभं राहिलं पाहिजे, अर्जुन लढायला तयार झाला पाहिजे, किंवा अर्जुनाला निमित्त बनवून मला इतर समाजापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे, ही काहीतरी कामनाच आहे. मला धर्माची संस्थापना करायची आहे, मला साधूंचं परित्राण करायचं आहे, मला दुष्टांचा विनाश करायचा आहे. या सगळ्या काय आहेत? या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामना आहेत. कामनांशिवाय तर जग चालणारच नाहीये हो. भगवंताने तो एकटाच होता आधी, एकोहम बहुस्त्याम प्रजाये असं त्यांनी म्हटलेलं की तो आधी एकच होता. आणि मग नंतर त्याला वाटलं की नाही, मी एक असून कसं काय चालेल? नाही, मग एक असल्यावरती मजा येत नाहीये. न एकागिरमध्ये, एकटा कधीच रममाण होऊ शकत नाहीये, त्याला दुसरं कोणीतरी लागतं सोबत, नाही का? आज आपण म्हणतो हा किती एकलकोंडा आहे. आता हा एकलकोंडा आहे असं आपण म्हणणं चुकीचं आहे खऱ्या अर्थानं. तो जरी एकलकोंडा असला तरी त्याच्यासोबत त्याचे विचार असतील, काहीतरी पुस्तकं असतील, काहीतरी मोबाईल असेल, काहीतरी गोष्ट ही त्याच्यासोबत आहे, त्याच्याशिवाय तो राहू शकत नाहीये. न एकाकी रमते. मग तो खेळायला जात असेल, तो त्याला संगीताची आवड असेल, तो संगीतात रममाण होत असेल, इतर लोकांमध्ये जात नसेल. एखाद्याला पुस्तकं वाचण्याची आवड असेल, तो लोकांमध्ये जात नसेल पण पुस्तकांमध्ये रममाण होतोय. आता या गोष्टींना पाहिल्यानंतर काहीतरी प्रत्येक ठिकाणी कामना आणि इच्छा या आहेतच,
आणि त्या जशा आपल्याला आहेत तशाच त्या भगवंताला सुद्धा आहेत. भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणतायत ना अर्जुनाला, युद्धाय कृतनिश्चय. हे अर्जुना, आता तू युद्धासाठी तयार हो, कृतनिश्चयी हो. अर्जुनाने युद्धासाठी कृतनिश्चयी व्हावं ही भगवंताची कामनाच आहे. आणि त्याच्यासाठीच तर एवढी गीता सांगितलेली आहे. गीता सांगताना पहिलेच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिंकरम् अर्जुन क्लैब्यमास्मगमः पार्थ नैथत्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. हे सोडून आता उत्तिष्ठ परंतप, उत्तिष्ठ, तू उभा राहा. ही भगवंताची कामना आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर भगवंताला सुद्धा कामना सोडता येत नाहीये, नाही का. त्याने स्वतःचा जन्म मी का बरं घेतोय, मी हा अवतार का बरं घेतोय. अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्यावेळेस मी जन्माला येतोय, त्यावेळेस मी स्वतः या पृथ्वी तलावरती येतोय. आता ही गोष्ट सहज भगवंताने ज्यावेळेस सांगितलेली आहे, ही कामनाच आहे. म्हणजे जिथं भगवंताला कामना सुटली नाही तिथं आपल्यासारख्या सामान्यांना कुठून सुटणार आहेत. पण कामना सुटणार तर नाहीच आहे, पण कामना मला विशुद्ध करता आली पाहिजे, विशुद्ध करता आली पाहिजे. कामना व्यापक करता आली पाहिजे, कामना सूक्ष्म करता आली पाहिजे. क्षुद्र नाही म्हणते, सूक्ष्म म्हणतोय. हे 4 प्रकार आहेत. माझी कामना कशी झाली पाहिजे. कामना ही व्यापक झाली पाहिजे, कामना सूक्ष्म झाली पाहिजे, कामना विशुद्ध झाली पाहिजे. मग आता कामनेच्या या सगळ्या प्रकारांमध्ये जात असताना मला त्या प्रत्येक कर्माचा बारकाईने विचार केला पाहिजे की माझं कर्म कसं होतंय, कोणत्या हेतूने करतोय, माझ्या कर्मामागचं प्रयोजन काय आहे, माझ्या कर्मामागचा उद्देश काय आहे. उद्देश, हेतू, प्रयोजन ह्या प्रत्येकाचा विचार केल्यानंतर त्या कर्माचं फळ किंवा त्या कर्माचं पाप पुण्यत्व हे निश्चित होत आहे. म्हणून तर संत, महंत, ऋषी, मुनी, महापुरुष हे का बरं मोठे झालेले आहेत. कारण त्यांच्या कामना या अशा प्रकारच्या झालेल्या आहेत. त्यांनी कामना केल्या नाहीत अशातला भाग नाहीये, प्रत्येकाने कामना केलेली आहे. आपण मागे अगस्तींचं चरित्र पाहिलं की विंध्याला खाली बसवलेलं आहे. तू वाढू नकोस ही कामना आहे अगस्तींची. समुद्राला कामना केलेली आहे. सगळ्या लोकांनी पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे यावं ही कामना आहे. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जावं ही कामना आहे. नाही का. तेन त्वमसि तस्य त्वमसि तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मि. हे सगळे एकेका कामनांमधून होतोय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन. रूप पाहणे ही एक प्रकारची कामनाच होती. अर्जुनही म्हणतोय द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. भगवंता मला हे तुझं रूप बघायचंय. अर्जुनही कामनेनेच भरलेला आहे. पण अर्जुनाची कामना ही भगवंताचं स्वरूप बघण्याची होती आणि दुर्योधनाची कामना ते इंद्रप्रस्थ सुद्धा स्वतः मिळवण्याची होती, स्वतःकडे ठेवण्याची होती. धृतराष्ट्राची कामना दुसऱ्याची वस्तू माझ्या खिशात कशी येईल, दुसऱ्याच्या राज्याचा अधिकारी मी कसा काय बनेल,
ही कामना ज्या समाजामध्ये चाललेली आहे ती कामना अशुद्ध आहे, मलिन झालेली कामना आहे, मलिन झालेली वासना आहे, अशुद्ध असलेली अपेक्षा आहे, इच्छा आहे. ही सोडता आली पाहिजे मला. आपल्याला वाटेल नाही आता तुकाराम महाराजांसारखा माणूस आहे नाही का, असे खूप संत श्रेष्ठ होऊन गेलेत की अशी माणसं ज्यावेळेस आपण बघतो, संत ज्ञानेश्वर असतील कोणी, यांना पाहिल्यानंतर यांना मोक्ष मिळालेला आहे. आता यांना मोक्ष मिळालेला आहे तर मोक्ष कोणाला मिळतोय? ज्याने या सगळ्या काम्य कर्मांचा त्याग केलेला आहे त्याला मोक्ष मिळणार आहे नाही का. म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी कुठं सांगितल्या आहेत? मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्याय, 18व्या अध्यायात सांगितलेले आहे की तो मोक्षाकडे वाटचाल करतो. आता तसं पाहिलं तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरेन तिन्ही लोक, ही कामना नाहीये का? आहे. प्रत्येक गोष्टी कामनेमध्येच येत आहेत, इच्छेमध्येच येत आहेत. त्यामुळे त्याला काम्य कर्म म्हणणारच. मग पण ही कामना कशी आहे? उच्च आहे, विशुद्ध आहे, व्यापक आहे. अशी मला कामना करता येते का? कारण काम्य कर्म तर मी करणारच आहे, काम्य कर्माशिवाय माझं जीवनच नाहीये. रोज सकाळी मी 5चा गजर लावतो, 5 वाजता उठतो. कशासाठी उठतो? काहीतरी कामना आहे, काहीतरी प्राप्तव्य आहे, कुठेतरी गंतव्य आहे. आता हे प्राप्तव्य, हे गंतव्य, या कामना या किती दिवस मी आताच ठेवणार? जन्माला आलो त्यावेळेसही लहानपणी शाळेत गेलो तिथेही 5चाच गजर लावायचो, 5ला शाळेत. कॉलेजला आलो कॉलेजमध्येही 5चाच गजर लावून शाळेत कॉलेजला. नोकरीला गेलो 5चा गजर लावून नोकरीला. म्हातारा झालो 5चा गजर लावून मॉर्निंग वॉकला. आणि मग एखाद दिवशी त्याच 5च्या गजरात गच्छन्ती पुढे भगवंताच्या दरबारात. मग आता जन्मापासून मरेपर्यंत त्या 5च्याच गजरात मी जात असेल, आयुष्यभर तो 5चा गजर माझ्याकडून काही सुटलेला नाहीये. पण तो कशासाठी वापरतो मी? फक्त आणि फक्त या माझ्या इहलौकिक कामनांसाठी, भौतिक कामनांसाठी. ज्यांनी स्वार्थाचा आश्रय घेतलेला आहे अशा या माझ्या कामना आहेत. पण ती कामना मी परार्थासाठी, ती कामना मी भगवंताच्या कामासाठी, ती कामना मी या विश्वनियंत्याच्या चरणावरती मला स्वतःला वाहून घेण्यासाठी जर करत असेल तर तो सुद्धा त्या कर्माला काम्य कर्मांमध्ये मोजणार नाही. आणि म्हणूनच तर हे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम या सगळ्यांना मोक्षप्राप्ती झालीच असणार आहे नक्कीच. मग ती कशातून झाली? त्यांना वैकुंठातून घ्यायला विमान का बरं येतंय? याचं कारण जर आपण लक्षात घेतलं तर कळेल की त्यांना वैकुंठातून घ्यायला येणारं विमान त्यावेळेस हे बघत नाहीये की अरे तू तर ही पण कामना केलेलीच आहेस, मग तुला कसं काय नेऊ मी? तू अजून काम्य कर्मांच्या पलीकडे आलेलाच नाहीयेस. आणि मग तू जर ही कामना करतोय तर त्याचं पुण्य तुला मी इथल्या इथं देतो. आपण जर पाहिलं की काम्य कर्मांचं काहीतरी फळ मिळणार आहे, पुण्य मिळत नाहीये पण काहीतरी फळ मिळतंय. मग ते एकतर इहलोकात मिळेल, एकतर परलोकात मिळेल. मग तुला ते फळ मी देतो, पण त्याचा अर्थ मी तुला मोक्ष देईल असा होत नाही. पण नाही, भगवंताचं गणित हे वेगळं.
की या गणितामध्ये जरी मी या कामना केल्या, कारण कामनांशिवाय तर जीवनच अशक्य. जसा एखादा दगड आहे, तो दगड जसा पडलेला आहे की नाही एका जागी, निर्जीव वस्तू, निर्जीव वस्तूंना कामना नाहीयेत, त्यांना इच्छा अपेक्षा काहीही नाहीयेत. का? कारण त्यांच्यात जीव नाहीये, ते निर्जीव आहे. आणि ज्यांच्यामध्ये जीव आहे, तर जीव म्हणजेच काय? आत्मा. आत्मा हा जिथं जोडलेला आहे, आत्मा आला की कामना येणारच. आता हे दगड धोंडे आहेत, रस्त्यावरती माती पडलेली असेल, खडे असतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्यांच्यामध्ये आत्मा नाहीये. आता आपण म्हणू आत्मा कसा काय नाहीये? भगवंत तर चराचरावर वास करतोय, मग भगवंत त्यांच्यामध्ये पण आहे. पण भगवंताचा अंश असणं आणि त्यांच्यामध्ये आत्मतत्व असणं ही वेगळी गोष्ट नाही का? त्यांच्यामध्ये तो आत्मा नसतोय. म्हणून तर त्यांच्यात जर आत्मा असता तर चांगदेव महाराजांनी त्या निर्जीव वस्तूंवरती पण आपलं आधिपत्य गाजवलं असतं. पण नाही, चांगदेवाला निर्जीव वस्तूंवरती प्रभुत्व मिळवता आलेलं नाहीये, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. का? कारण त्यांच्यात ते आत्मतत्व नव्हतं. आणि त्यांच्यात हे आत्मतत्व नव्हतं तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःतलं आत्मतत्व त्या भिंतीत उतरवून त्या भिंतीला चालायला लावलेलं आहे. आपल्या सूक्ष्म देहाने ज्याप्रमाणे स्वतःचं स्थूल शरीर व्यापलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी त्या भिंतीलाही व्यापलं आणि दिली त्या भिंतीला ऑर्डर, आणि भिंत सुद्धा निघालेली. हा जो निर्जीव वस्तू आहेत, या निर्जीव वस्तूंना कामना नाही, त्या सकाम होऊ शकत नाहीये. त्यांना सकाम होण्यासाठी हा सजीवातला सूक्ष्म देह किंवा लिंग देह हा तिथं जावा लागेल आणि त्याने ती वस्तू व्यापून घ्यावी लागेल. तेव्हा खऱ्या अर्थानं ती कामना त्यांची पूर्ण होऊ शकते, किंवा कामना ते करू शकतात. रादर पूर्ण होऊ शकते हा तर लांबचा भाग, पण त्यावेळेस ते कामना करू शकतात. म्हणून कामना करणं हा त्यांचा धर्म नाहीच आहे. मग आता आपल्यासारखे जे लोक उरले आहेत, आता इतर प्राणी असतील, सगळे प्राणीसृष्टी, सगळे जीवसृष्टी, सजीव, मग त्याच्यात वृक्षवेली असतील, पशुपक्षी असतील, मनुष्य असतील, इतर सगळे असतील की ज्यांच्यामध्ये जीव आहे, त्यांना या कामना असतात. मग अगदी झाडं जरी पाहिली ना आपण, तर झाडांना पण काहीतरी कामना असतात. हे स्वतः जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांच्या प्रयोगांती. त्यांना सुद्धा भावभावना आहेत, त्यांना सुद्धा इच्छा आकांक्षा कामना काहीतरी गोष्टी आहेत, त्यांच्यामध्ये ही तत्व आहेत, आणि म्हणून त्यांना सुद्धा सजीव मानायचंय. आपल्यासारख्याच त्यांना भावना आहेत, ही गोष्ट त्यांनी सिद्ध केली. मग आता झाडाझुडपांनाही कामना आहेत, पशुपक्ष्यांनाही कामना आहेत, आणि मनुष्यालाही कामना आहेत, भगवंतालाही कामना आहेत. म्हणजे प्रत्येकाला कामना आहेतच. कामनेशिवाय एकही जण नाहीये. आता कामनेशिवाय एकही जण जर नसेल तर प्रत्येकाच्या कामनेमध्ये काहीतरी फरक पाहिजे. त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल ना की हा पशु आहे, हा वृक्ष आहे, हा मनुष्य आहे आणि हा देव आहे. त्याला देवत्व आपण कशावरून देऊ? त्याला देवत्व देताना या कामनेला मुळाशी ठेवावं लागेल की त्याची कामना कोणती आहे, तो कोणत्या गोष्टीची इच्छा करतोय.
त्याचं कर्म कसं आहे. काम्य कर्म तर आहेत, पण काम्य कर्मामध्ये ती कामना उच्च आहे की छोटी आहे, लघु आहे, नाही का. जसं आपल्या इथं म्हणतात की अयन्निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. आता वसुधैव कुटुंबकम ही काय झाली, ही एक प्रकारची कामनाच झाली, इच्छाच झाली. कृण्वन्तो विश्वम आर्यम ही काय झाली, एक प्रकारची इच्छाच झाली, कामनाच झाली. पण ही इच्छा कशी आहे, व्यापक आहे, विशुद्ध आहे. अशी व्यापक विशुद्ध इच्छा, वासना, कामना, आकांक्षा ही जिथं असेल तिथं ते काम्य कर्म त्या वृक्षांच्या, त्या प्राण्यांच्या काम्य कर्मापेक्षा थोडं वेगळं ठरणार आहे. आणि मग तो मनुष्यत्वाकडे आणि देवत्वाकडे जाणार आहे. मग मी रोज हा विचार केला पाहिजे की माझ्या कामना, माझ्या इच्छा या अशा होत आहेत का. त्या जर नसतील होत तर मग त्या कामनांचा, त्या इच्छांचा त्याग मला करता आला पाहिजे. तो त्याग यज्ञामध्ये मला त्याग करायचा आहे ना. कशाचा त्याग करायचा आहे, यज्ञामध्ये मला हवन करायचंय, यज्ञामध्ये मला आहुती द्यायची, यज्ञामध्ये मला पाणी सोडायचंय, यज्ञामध्ये मला तुळशी पत्र ठेवायचंय. हे कशाचं करायचंय, तर या कामनांचं, या वासनांचं, या इच्छांचं, या अपेक्षांचं. ह्याच्यासाठी मला यज्ञ करायचा आहे. यज्ञ ही संकल्पना इतकी खोल आहे, इतकी मोठी आहे की ती संकल्पना समजत असताना त्याचा या सगळ्या गोष्टींनी विचार केला पाहिजे. उगाचच नाही. त्या लोकांनी त्यागाय समृतार्थानाम असं कालिदासांनी उगाचच म्हटलेलं नाही रघुवंशी राजांना की त्यागाय समृतार्थानाम सत्याय मितभाषिणाम प्रजायै गृहमेधिनाम. ही जी सगळी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत, खूप खोलवर ही विशेषण आहेत. तो त्याग, या काम्य कर्मांचा त्याग झाला पाहिजे. आता काम्य कर्मांचा त्याग म्हणजेच काय, या चुकीच्या, नको असलेल्या, छोट्या असलेल्या, लघु स्वरूपात असलेल्या, संकुचित असलेल्या या कामनांचा त्याग. अयन्निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम, की ज्यांचा आत्मा, ज्यांचं चित्त, ज्यांच्यातलं चैतन्य हेच लघु आहे, अगदी क्षुद्र आहे, अगदी संकुचित मनोवृत्तीचे असे आहेत, संकुचित चैतन्याने युक्त असे जे लोक आहेत ते हा विचार करतायत. कोणता विचार, अपपर भावाचा विचार. अयम निज परो वेत्ती, हा माझा आहे आणि तो परका आहे, हा विचार कोण करतय, हे लघुचेतसाम असे लोक करतायत की ज्यांच्यातलं चैतन्यच लघु झालेलं आहे, त्यांच्यातली चेतनाच लघु झालेली. हे लोक तो परका आहे, हा माझा आहे असा विचार करतायत. पण उदारचरितानांदू, ज्या लोकांचं चरित्र हे उदार आहे, ते उदार चरित्र असलेले लोक कशाचा विचार करतायत, वसुधैव कुटुंबकम, की नाही हा माझा आहे, तो परका आहे असा विचारच करू नका. ही संपूर्ण पृथ्वी म्हणजेच एक कुटुंब आहे. संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे असा विचार करणारी जी ऋषीमुनींची परंपरा होती, जी आर्यांची परंपरा होती, जी वैदिक संस्कृतीची परंपरा होती, ती परंपरा उचलायची आहे मला. आणि ती जर उचलायची असेल तर आता मी ज्या गोष्टी उचललेल्या आहेत, ज्या माझ्यामध्ये नको आहेत, त्यांचा त्याग मला करता आला पाहिजे. म्हणून या क्षुद्र हलक्या नाही का अशा ज्या इच्छा, वासना, आकांक्षा आहेत त्यांचा मला त्याग करता आला पाहिजे. म्हणून काम्यानां कर्मणान्यासम,
काम्य कर्मांचा त्याग तो झाला पाहिजे, तर माझं जीवन संन्यासाकडे जाऊ शकतंय. सम्यक न्यास, सगळ्या गोष्टींचा ज्याने त्याग केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर मुमुक्षुत्व तिकडे जातोय. असो, खूप सुंदर विषय आहे हा, खूप मोठा विषय आहे आणि रघुवंशी राजांच्या जीवनात तो दिसतोय. त्याच्यामुळे आपण तो विषय अभ्यासला पाहिजे आणि आपल्या जीवनात सुद्धा या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असो, हा प्रयत्न आपण करत राहू. वेळ झालेली आहे, सध्या थांबूया. उद्या पुन्हा भेटू आणि पुढच्या चिंतनाकडे वळूयात.